समोर आपण समाजाच्या वतीने आंदोलन करत आहोत. मागणी काय मागणी आहे आणि मागणी कुठे पोहोचणार आहे? आज आम्ही आयट्या कॉर्नर इथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम मी वंदन करून इथं आज आम्ही आमच्या आरक्षणासाठी धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी आम्ही आज इथं सत्याग्रहाचं एक आंदोलन म्हणून हा कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेला आहे. आमच्या समाजाची एकच मागणी आहे, आम्हाला दुसरं कोणतीही मागणी नाही की धनगर समाजासाठी एसटी हे आरक्षण अंमलबजावणीसाठी आम्ही इथं सत्याग्रहाचा आंदोलनाचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आला आहे. आमची सतत आज 75 वर्ष झालं आमची या समाजाची मागणी आहे. या समाजापासून आम्हाला आरक्षणाची चालढकल करत आहे सरकारने. देवेंद्र फडणवीसने आम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणले, तरी कॅबिनेटचं 1000 कॅबिनेट होऊन गेल्या, 5 वर्ष होऊन गेल्या, सत्ता गेली तरी आम्हाला आरक्षणामध्ये अजून लाभ भेटलेला नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या समाजाला आरक्षणाचा जर आम्हाला तुम्ही देत नसेल तर आम्हाला रस्त्यावर येण्याची पाळी करू नका. आमचा समाज हा शांत आणि संयमी आहे, तेवढंच तुम्ही अंत पाहू नका आमच्या समाजाची. तर आमची जर अंत पाहत असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू, रस्ता रोको करू. आतापर्यंत आमचा समाज रस्ता रोको आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलेत. एवढीच विनंती आहे आम्ही शासनाला की आमच्या सरकारला त्वरित अंमलबजावणी आमच्या समाजाचे आरक्षणाची अंमलबजावणी करावी. त्या घटनेमध्ये लिहिलेले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 36व्या या घटनेमध्ये लिहिलेले आहे की धनगर आणि धनगर हे एकच आहे. म्हणजे डच्या जागी रच्या जागी ड पडलंय, चुकून पडलंय. ते दुरुस्ती करून केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवून आम्हाला आरक्षण द्यावे, कारण केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, राज्य शासनामध्ये त्यांची सत्ता आहे. हा प्रश्न सोपा आहे त्यांच्यासाठी, फक्त शासन आम्हाला चालढकल करून आमच्या समाजाचं आरक्षण त्यांनी देत नाही. आमचं एक अंत पाहत आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांना विधानसभा लोकसभेमध्ये धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही समाज. एवढं